आनंदाच्या शोधात आपण पूर्ण आयुष्य खर्च करतो। एक बाप त्याची आठवड्यातली सुट्टी आली म्हणून संध्याकाळी गाडी काढतो आणि बायको लेकरांसोबत कुठेतरी फिरायला जावं म्हणतो। पण मेन रोडला लागल्यावर त्याला कळतं की आज पुढे 10 किलोमीटर पर्यंतची वाहनाची रांग लागलेली आहे। कोण आहेत ही लोक ज्यांच्यामुळे ही एवढी मोठी ट्रॅफिकची रांग दिसते? ही लोक देखील त्याच व्यक्तीची वेगवेगळी रूप आहेत। सगळी जण याच शर्यतीत उतरली आहेत। सगळ्यांना कुठेतरी जायचंय, काहीतरी मिळवायचंय। कुणाला यश मिळवायचंय, कुणाला संपत्ती मिळवायची आहे, कुणाला प्रतिष्ठा मिळवायची आहे, तर कुणाला एखाद्या व्यक्तीची स्वीकृती मिळवायची आहे। पण या गोंधळात ज्या गोष्टी मागे मी लागलोय, मी कधी स्वतःला विचारतोय का ती खरंच मिळवण्यालायक आहे का? खरा आनंद म्हणतात तो ह्या गोष्टी मिळवणे आहे की कोणती दुसरी गोष्ट आहे जिला मिळवायचं असतं? खरा आनंद, खरं सुख ज्याला म्हणतात ते आहे तरी काय? आणि कशा प्रकारे मी या रोजच्या धावपळीतल्या तगमगीतून स्वतःची मुक्ती मिळवू? आजच्या या व्हिडिओ मधून आपण याच विषयी बोलणार आहोत। नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चार चौघात आपण कुणालाही भेटायला गेल्यावर सर्वात आधी आपल्याला आपला व्यवसाय विचारतात आणि नंतर त्यातून होणारं आपलं उत्पन्न विचारतात। या मागचं उद्देश हे त्यांची आपल्याविषयीची असणारी कोणती काळजी नसते, तर त्यांना हे ठरवायचं असतं की या व्यक्तीला मी सन्मान द्यायचा की नाही आणि द्यायचा तर किती। म्हणजे आपली समाजातली ही जी प्रतिष्ठा आहे ही आपल्या या कमाईवरच ठरलेली आहे। मग हा सन्मान मिळवणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनून जातं। मग जो तो या पैशांच्या आणि या सामाजिक सन्मानाच्या मागे धावू लागतो आणि जेव्हा त्याला या गोष्टी मिळू लागतात तेव्हा त्याचा तो आनंदोत्सव साजरा करू लागतो। जितके जास्त पैसे येतील तितका जास्त मोठा आनंद। या पैशांसोबत सामाजिक गोष्टी देखील आल्या, म्हणजे मोठमोठ्या लोकांसोबत बसणं उठणं आलं। यामुळे गरीब लोक जी गरजू आहेत त्यांचंही आपल्याकडे काहीतरी काम असेल म्हणून ती देखील आपल्याला गोड गोड बोलून सन्मानपूर्वक वर्तन देतील। हे दृश्य दिसायला इतकं सुंदर जरी दिसत असलं तरी ते एका एक्सपायरी डेट सोबत येत असतं। एकतर या गोष्टी सगळ्या आपल्याला नशिबाने दिलेल्या असतात आणि ते नशीब आपल्याकडून कधीही या गोष्टी काढून घेऊ शकतं। आणि दुसरं म्हणजे जरी नशिबाने त्या आपल्याकडून काढून घेतल्या नाहीत तरी आपल्याला त्याचा वीट येतो। जिकडे तिकडे जाऊन लोक सन्मानानेच जर बोलत असतील तर एखाद्याच्या बोलण्या मागचा खरा चेहरा तरी काय हेच आपल्याला कळणे खूप अवघड होऊन जातं। मग या पैशामुळेच आपण या गर्दीत एकटे होऊन जातो। मग खरं यश आहे तरी काय? सेनेका म्हणतात आयुष्यातलं खरं यश म्हणजे कोणत्या गोष्टींचा आनंदोत्सव साजरा करायचा हे जाणून घेणं। अशा गोष्टींमध्ये समृद्धी मिळवणे ज्या इतर कोणीही नियंत्रित करू शकत नाहीत। जेव्हा कधी आपण आपलं हे यश बाह्य गोष्टींवरून ठरवत असतो तेव्हा त्यांना नियंत्रित करणारी गोष्ट ही इतर कोणती व्यक्ती किंवा नशीब असतं। जेव्हा अशी गोष्ट असते तेव्हा आपलं सुख दुःख या व्यक्तीच्या किंवा या शक्तीच्या इच्छेवर निर्भर असतं। मग यानंतर आपल्याला एक वाईट सवय लागते आणि ती म्हणजे अपेक्षा। आपण अपेक्षा करू लागतो की सगळं काही चांगलं व्हावं। अपेक्षा करतो की नशिबाने आपल्यावर कृपा करावी, माझ्यावर दया करावी, मला जी समृद्धी मिळाली आहे ती तर तशीच राहावी, पण यासोबत आणखी वरचे वर ती येतच राहावी। या अपेक्षांची एकदा सुरुवात झाली की त्यांचा अंत कधी होतच नसतो। सेनेका म्हणतात जो कोणी अपेक्षेने मोहित झालेला आहे तो काळजीत पडेल आणि स्वतःचा आत्मविश्वास नसलेला असतो। एखादी गोष्ट मिळवण्यास कितीही सोपी असू दे किंवा अगदी हाताशीच आलेली असू दे किंवा ती आधी कित्येक वेळा आपल्याकडून साध्य जरी झालेली असली तरी हा व्यक्ती जो अपेक्षांच्या आहारी गेलेला आहे तो कधीच स्वतःवर विश्वास ठेवू शकणार नाही की तो ती गोष्ट कधीतरी साध्य करू शकेल। तो नेहमी या काळजीत पूर्णपणे बुडालेला असेल की जर ही गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही तर माझं कसं होईल? आपल्याकडे लोक म्हणतात थिंक पॉझिटिव्ह किंवा नेहमी सकारात्मक गोष्टीच घडतील अशा अपेक्षा करा। पण या विचार पद्धती अगदी चुकीच्या आहेत। जर नशिबाच्या आघाताने म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणाने जर या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्याच नाहीत तर साधारणपणे होणारं जे दुःख तुम्हाला झालं असतं त्याच्या कैक पटीने जास्त दुःख आता तुम्हाला होईल। आणि त्या मागचं कारण काय असेल? त्या मागचं कारण एकच आणि ते म्हणजे तुमची अपेक्षा। त्यामुळे कधीच एखाद्या गोष्टीला तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडेल या अपेक्षेवर बसू नका। आणि एपिक्टेटस म्हणतात तसं जे जसं घडणार आहे तसंच घडू दे आणि तरी माझ्या आयुष्याचा प्रवाह तसाच चालू राहील। या पद्धतीने आयुष्य जगण्याचा सराव करा।
आता या बाह्य गोष्टीमध्ये आनंद नाही, पण आम्हाला तो तसाच मिळवायचा आहे, पण त्याला मिळवायला जाऊ नका, कारण तो तुमच्यासोबत किती वेळ असेल आणि कधी तो तुमच्याकडून निघून जाईल याविषयी काहीच सांगता येत नाही. सेनेका म्हणतात, आनंद नेहमी आपल्या सोबत असावा, तो आपल्या घरात जन्माला यावा आणि ते तेव्हाच घडेल जेव्हा तो आपल्या आतून येईल. इतर आनंद देणाऱ्या गोष्टींनी मन भरणार नाही, त्या क्षुल्लक असतात आणि त्या गोष्टी ज्याच्या जवळ असतात. असा व्यक्ती कितीही हसत असेल तरी हसणारा प्रत्येक व्यक्ती हा आनंदी नसतो. आयुष्यात प्रत्येक वळणावर कठीण परिस्थिती घडून अस्तित्वात येण्याची वाट पाहत असतात आणि अशा या काळात प्रत्येकाला सुरक्षिततेची हमी हवी असते. त्यामुळे विविध विमा कंपन्या तुम्हाला गॅरंटी देतात की तुम्ही आजारी पडलेले असाल तर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या आम्ही कव्हर करू. मग यानंतर आता आपल्याला आजूबाजूची लोकही लागतात जे आपल्याला कठीण परिस्थितीत आपली साथ देतील. पण जगण्याची ही पद्धत खूप चुकीची आहे. आपल्याला स्वतःला या कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी तयार व्हायला हवं. सेनेका म्हणतात, स्वतःला उत्साही आणि आत्मविश्वासपूर्वक बनावं लागेल. आयुष्याच्या प्रत्येक कसोटीतून जाण्यासाठी आपलं मन प्रामाणिकपणे तयार असायला हवं. आता सेनेकांच्या म्हणण्याप्रमाणे तेही खरंच आहे की आपण ह्या आयुष्यातल्या कठीण परिस्थितींना टाळण्याच्या तयारी मागे लागलेला असताना ते करत करत स्वतःच उत्साहच गमावून बसतो. आत्मविश्वासही नष्ट व्हायला लागतो. एवढ्या काळजीने जर आपण व्याकुळ होऊ लागलो तर न जाणो या परिस्थिती खरंच आपल्या पुढे येऊन थांबल्या तर त्यांना तोंड देण्यासाठी आपण खरंच सज्ज असू का? सेनेका म्हणतात, खरा आनंद ही एक गंभीरतेची बाब आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं असं आहे की खरा आनंद मिळवणे म्हणजे सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवून या दिशेने आगेकूच करावी लागेल. आपल्याला मृत्यूचा तिरस्कार करून चालणार नाही. ती एक नैसर्गिक बाब आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यूही कधी ना कधी होणारच असतो. या गोष्टीला मान्य करावंच लागेल. सेनेका म्हणतात, जो मृत्यूचा तिरस्कार करतो तो कधीच चिंतामुक्त नसतो. हा व्यक्ती कधीच गरिबीसाठी त्याचे दार उघडे करणार नाही, मौज मजेवर लगाम लावणार नाही आणि दुःख सहन करण्याचा सरावही करणार नाही. जो अशा गोष्टींचं चिंतन करतो त्याला महान सुखाचा अनुभव येतो आणि हा आनंद मृदू किंवा भुरळ पाडणारा नसतो. म्हणजे जर खरं आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला गरिबी सारख्या गोष्टीसाठी नेहमी तयार असायला हवं. आपल्याकडे जरी खूप संपत्ती असेल तरी महिन्यातले काही दिवस वेगळे काढून आपल्याला या गरिबीचा सराव करावा लागेल आणि स्वतःला आपण ते सहन करू शकतो याची जाणीव करून दिली पाहिजे. यासोबतच आपल्यातली बरीचशी लोक जी आनंद शोधण्यासाठी मौज मजेचा सहारा घेतात त्यांना देखील त्यावर ताबा ठेवायला हवा. त्यांना हे जाणून घ्यायला हवं की जो खरा आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद आहे तो ह्या मौज मजेतून येणार नाही. या उलट ही मौज मजा आपल्याला त्या खऱ्या आनंदापासून दूर नेईल आणि एकदा जर आपल्याला खऱ्या सुखाचा अनुभव मिळाला तर तेव्हा आपल्याला दिसून येईल की तो मौज मजा सारखा मृदू आणि भुरळ पाडणारा नाही तर तो एक अखंड चालणारा आणि भक्कम प्रकारचा आनंद आहे. सेनेका या ठिकाणी एक उदाहरण देतात. ते म्हणतात की ज्या खाणी जास्त खोलवर खणल्या गेलेल्या नाहीत त्यातून होणारे जे उत्पन्न आहे ते खूप कमी असतं. सर्वात मौल्यवान धातू हे पृथ्वीत खोलवर दडलेलं असतं आणि तेच असतं जे आपल्या खोदण्याच्या परिश्रमाची परतफेड खूप मोठ्या समृद्धीने करतं. म्हणजे जेव्हा आपण आनंदाच्या शोधासाठी स्वतःच्या आत जातो, खोलवर आत जातो, म्हणजे हे जे वरवरचं अस्तित्व आहे जिथे आपल्याला क्षणिक आनंद हवा असतो, नशिबाने दिलेल्या सगळ्या गोष्टी हव्या असतात, त्यांना पार करून जेव्हा आपण स्वतःच्या आत जातो आणि यांच्याशिवाय स्वतःचं अस्तित्व ओळखतो, जे न्याय, ज्ञान, धाडस आणि स्वनियंत्रण यासारख्या सद्गुणांनी भरलेला आहे, जिथे आपण आपल्यातल्या त्या बालिश अस्तित्वापासून स्वतःला दूर नेतो आणि आपण आपल्या प्रौढत्वाकडे जेव्हा पाहतो, जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो, जो न्यायासाठी झगडतो, ज्यात योग्य गोष्टी करण्याचं धाडस आहे आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे जाणून घेण्याचं ज्ञान देखील आहे. आणि हे ज्ञान जरी असलं तरी वाईट गोष्टींना स्वतःत शिरू न देण्यासाठीचं स्वनियंत्रणही आहे. जेव्हा
जेव्हा आपण स्वतःला अशा एका व्यक्तीच्या आकारात रूप घेताना पाहतो तेव्हा मिळालेलं सुख हे खरंच अमूल्य असतं आणि ते आपल्याकडून कोणतं नशीब किंवा कोणता बलवान ताकदवर व्यक्ती हिसकावून घेऊ शकणार नाही। जो आनंद बाहेरून येणारा असतो त्याला काही मूलाधार नसतो, ती एक मौज मजा वेळेला पुढे ढकलण्यासाठी केलेली कृती असते। पण ज्या आनंदाविषयी सेनेका सांगत आहे तो आनंद प्रत्येक बाबतीत विश्वासार्ह आहे आणि त्याकडे सगळ्यात मोठी व्याप्ती असलेला आनंद आहे। आपल्या मनावर भुरळ पाडणाऱ्या गोष्टी असतात ज्या बाह्य असतात किंवा कुणीतरी ते आपल्याला देण्याचं वचन दिलेलं असतं, पण या गोष्टींनी आपलं मन कितीही भारावून जात असेल तरी त्या आपल्याला दुःखाकडे ढकलणाऱ्या असतात। जोपर्यंत त्या आपल्या सोबत असतात तोपर्यंत आपल्याला एक क्षुल्लक असलेली मौज देतात, पण जेव्हा त्या जातात तेव्हा आपल्याला एक गुलाम बनवून जातात। ते एका व्यसनासारखंच असतात। सेनेका म्हणतात अशा गोष्टींना बाजूला ठेवा आणि त्यांना पायदळी तुडवा, आणि त्यांचं असं म्हणण्यामागचं कारणही तसंच आहे। जेव्हा कोणी आपल्याला एखादी गोष्ट देण्याचं वचन देतं आणि आपण त्या अपेक्षेने त्याच्याकडे रोज मागणी करतो आणि काही केल्या तो ते देतच नसेल तर ही गोष्ट आपल्यातल्या खऱ्या मी साठी किती अवहेलनात्मक आहे ना। खऱ्या आयुष्यात आपल्याला गुलामीत ठेवणारा असा कोणता व्यक्ती असेल तर आपण लगेच त्याचा नाद सोडतो। मग नशिबाच्या गुलामीचा नाद का सोडत नाही? कारण नशीबही आपल्याला त्याचप्रमाणे गुलामीत ठेवतं ना। तेही आपल्याला एखादी गोष्ट देईल अशा अपेक्षेवर ठेवतं, पण कधी देतं तर कधी दिलेल्यापेक्षा जास्त काढून घेतं। मग याच नशिबाच्या मागे लागून लोक मंदिरात देवळात रांगा लावतात, खऱ्या देवापासून दूर जातात आणि काही मनाविरुद्ध झालं की याच देवाला नावं ठेवतात। सेनेका म्हणतात तुम्ही तुमच्यातल्या खऱ्या चांगल्या गोष्टींकडे पहा आणि आपलं खरं काय आहे त्यातच आनंद माना। मग हे खरं आपलं म्हणावं असं आहे तरी काय? याविषयी सेनेका उत्तर देताना म्हणतात की हा खरा आनंद म्हणजे स्वतः तुम्ही, तुमच्यातला सर्वोत्कृष्ट भाग। आपल्यातला सर्वोत्कृष्ट भाग म्हणजे तोच प्रौढ व्यक्ती जो सगळ्या सद्गुणांचं पालन करतो, जे बनणं हेच आपल्या आयुष्याचं एकमेव ध्येय असायला हवं। आणि स्वतःतल्या या भागाला शोधण्याच्या या प्रवासात तुम्ही एकदा चालायला सुरुवात केलीत की एक ना एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळेल। धन्यवाद मित्र।